अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरातील जनुना, रुधाडी आणि पोपटखेडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। परिसरातील गौण खनिज क्रेशरच्या जड वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला असून वारंवार आंदोलनं करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अपघाताचा धोका वाढल्याने या रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पोपटखेड ते खिरकुण हा जो रहदारीचा रस्ता मेन रस्ता आहे, या रस्त्यावर रुधाडी गाजीपूर येथे जवळपास 6 ते 7 खदाने आहेत गौण खनिज। या गौण खनिजच्या माध्यमातून इथून मोठमोठे ट्रक चालत असतात आणि या ट्रकमुळे हा जो रुधाडी ते पोपटखेड रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। या रस्त्यावर कमीत कमी 3 ते 3.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे आहेत। इतके मोठे खड्डे आहेत की त्यातून ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची स्कूल बस किंवा ॲम्ब्युलन्स या रस्त्यावरून येत नाही, अशा प्रकारची खूप दुरावस्था झालेली आहे। या रस्त्याचा या आदिवासी गावांना खूप त्रास आहे आणि या रस्त्यावरून ज्या ट्रक चालतात हे फार ओव्हरलोडेड असतात। या रस्त्यावर एक आपलं पूल पण आहे पोपटखेड धरणावरचा, त्या रस्त्यावरून आपल्या 10 ते 12 गावांचा संपर्क आहे। डेलीचा रहदारी रस्ता आहे आणि या ओव्हरलोडमुळे 10 टनाच्या ऐवजी या ट्रकची क्षमता 30 ते 40 टन आहे। त्यामुळे तो पूलसुद्धा क्षतिग्रस्त झालेला आहे, एकाएकून थोडासा खचलेला सुद्धा आहे आणि त्यांना पुलाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। तर आमची अशी इच्छा आहे की या गौण खनिजसाठी शासनाला जो करोडो रुपये निधी येतो त्यासाठी त्यांनी त्या माध्यमातून महसूल विभागाच्या वतीने त्यांना पर्यायी मार्ग काढून द्यावा किंवा हा जो रोड आहे 2 किलोमीटरचा हा पूर्णतः सिमेंट काँक्रीटचा रोड बनवून द्यावा, हीच गावकऱ्यांची इच्छा आहे। कारण यांना उन्हाळ्यात देखील आम्हाला खूप त्रास होतो, उन्हाळ्यात धुळीचा त्रास होतो, त्यामुळे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना अनेक आजार झालेले आहेत, किडनी दमा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत। तर अशा या खूप प्रकारच्या आजार आणि इतकं मोठं खूप त्रास आहे, त्यामुळे आमच्या गावातील लोकांनी आज ट्रक इथं थांबवलेले आहेत। आमची अशी इच्छा आहे की हा रोड त्यांनी पूर्ण सध्या तरी मुरुम टाकून व्यवस्थित करून घ्यावा आणि मार्ग सुरक्षित करावा।